घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा तयार केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला। हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिवसढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही हत्येची घटना गुरुवारी दुपारी वनदेवी नगर चौकात घडली। मृताचे नाव शेख सोहेल उर्फ चांद असे आहे। तो वनदेवी नगरचा रहिवासी होता। सोहेलचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे आणि त्याच्या विरुद्ध ड्रग्ज तस्करी आणि चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत असे सांगितले जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी त्याचं कॉम्प्लेक्समध्ये राहणारे त्याचे सहकारी शेख शाबाद शेख शहजाद 26 वर्ष, मोहम्मद साजिद अन्सारी 29 वर्ष आणि नौशाद शेख शहजाद 27 यांच्याशी वाद झाला। हे प्रकरण यशोधरानगर पोलीस ठाण्यातही पोहोचल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्यावेळी मृत सोहेलला पोलिसांनी पकडले नाही। पोलीस तक्रारीची माहिती मिळताच सोहेलने तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली। यामुळे दुःखी होऊन तिन्ही तरुणांनी त्याला मारण्याचा निर्णय घेतला। गुरुवारी दुपारी या तिघांनी सोहेलला वनदेवी चौकात पाहताच त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि चौकाच्या मध्यभागीच त्याची हत्या केली आणि तेथून पळ काढला। या दरम्यान कोणीतरी घटनेचा व्हिडिओ बनवला जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या घटनेनंतर काही काळ कॉम्प्लेक्समध्ये गोंधळ उडाला आणि कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला। मात्र वेळात पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पुढील तपास पोलीस करीत आहे।